मी आज आमची सभासद नोंदणी चालू आहे म्हणून आमचा दौरा निघाला इकडे. मी परत येणार आहे. सगळ्यांना मला ह्या विषयांवर पण बोलायचं आहे. मी आज विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला आलोय. पण आता येतानाच मला सगळे रस्त्याची दुर्दशा काय झाली आहे इकडे येताना मला कळलं 2 दिवसाआड पाणी येतं लोकांच्या घरी. बरोबर आहे की नाही आहे? पाणी नाही मिळते आपल्याला 2026 मध्ये. विद्यार्थ्यांना वॉकथ्रू करावा लागतोय, विद्यार्थ्यांना खड्ड्यांवर वॉकथ्रू ही परिस्थिती आली, याबद्दल आपलं मत काय? मला वाटतं आता पत्रकार आणि आम्ही विरोधी पक्ष किंवा पत्रकार सगळ्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. हे आपण आपल्या मतांमध्ये खेळत नको राहूया. याला सरकारने उत्तरं दिली पाहिजेत. कारण ह्या लोकांनी त्यांना बसवलंय, तुम्ही त्यांना बसवलंय तिकडे. त्यांची अकाउंटेबिलिटी पाहिजे, आन्सरेबल पाहिजेत ते. सेनेच्या परिषदेवरती टीका करण्यापेक्षा स्वतःच्या भाषा कौशल्यावरती लक्ष द्यावे असं नवनाथ बन आपल्याला सांगतात. काय त्यांना तुम्ही आलात मुलीमध्ये एंट्री केली सुखात, एकदम सुखात. 2 तास लागले पोचायला. मस्त. खड्डे लागले, खड्डे किती लागले? मी बोललो आता. एका रस्त्यावर कॉन्क्रीट, डांबर आणि पेवर ब्लॉक हे एका रस्त्यावर तुम्हाला कसं दिसू शकतो मला कळत नाही. तो कॉन्ट्रॅक्टर काय करतोय, त्याला अजूनही कॉन्ट्रॅक्ट का मिळतात हे आपण हे प्रश्न मला वाटतं सरकारला विचारला पाहिजे. महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आपला पक्ष देखील आहे. मग सरकार कोणाची आहे? कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेत किती नगरसेवक आहेत? किती नगरसेवक आहेत? सत्तेमध्ये आहात ना आपण. किती नगरसेवक आहेत? नगरसेवकांनी देखील बोललं पाहिजे. अच्छा, मग त्यांचा आकडा आणि आमचा आकडा तुम्ही आता मोजताय. जे 2014 पासून सत्तेत आहेत त्यांना तुम्ही विचारणार नाही आमच्याकडे 4 नगरसेवक तुम्ही आम्हाला विचारणार. हे बरोबर आहे. असं त्यांना विचारताना मला कधी दिसत नाही तुम्ही. आणि मग मला सांगा, कॉन्क्रीट रस्त्यांवर खड्डे पडतायत, म्हणजे 2 महिना बनवून झाले की लगेच खड्डे पडतात. हेच तुमचा प्रश्न आहे ना. हा नाशिकमध्ये पण कामं बघा तुम्ही. हे मी तुम्हाला पण सांगतो, नाशिकमध्ये जेव्हा कम्प्लीट आमची सत्ता आली, एक हाती सत्ता आली, तेव्हा 5 वर्ष एक खड्डा नव्हता नाशिकमध्ये. तिकडे पत्रकारांना सांगितलं जायचं की खड्ड्यांचे फोटो पाठवा. ते बोलले आमच्याकडे खड्डेच नाही तर पाठवू काय. इकडे एक हाती सत्ता द्या, मग तुम्हाला दाखवतो रस्ते कसे बनतात.